आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते। पटना हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका आहे, कारण एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे। नितीश कुमार सरकारने घेतलेला निर्णय पटना हायकोर्टाने रद्द केलेला आहे। नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का? शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण दिलं जाणार होतं आणि या बाबतीतला निर्णय हा 9 नोव्हेंबरला 2023ला विधानसभेत संमत करण्यात आला होता। मात्र पटना हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यानंतर आता 11 मार्च 2024ला या बाबतीतला निर्णय न्यायालयाने राखून ठेवलेला होता। त्यानुसार आज चीफ जस्टिस के.व्ही. चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत 65% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि याविषयीचे अपडेट्स थेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास यांच्याकडून। प्रशांत, पटना हायकोर्टाने आज नितीश कुमार जे आहेत मुख्यमंत्री बिहारचे त्यांना जोरदार दणका दिला आहे। 65% एससी एसटी आणि ओबीसी आरक्षण देण्याचा त्यांचा निर्णय होता तो पटना हायकोर्टाने रद्द केला। आपल्याला माहित असेल की गेल्या 9 नोव्हेंबर 2023 रोजी विधानसभेत हा निर्णय संमत करण्यात आला होता। मात्र पटना हायकोर्टात त्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली। 11 मार्च 2024ला या संदर्भात निर्णय राखून ठेवण्यात आला होता पटना हायकोर्टाने। आज या संदर्भात अंतिम निर्णय देण्यात आला आहे आणि पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती के.व्ही. चंद्रन यांनी त्या खंडपीठाने हा 65% आरक्षण निर्णय होता तो रद्द केला आहे। यामुळे आता बिहार सरकार जे आहे ते सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।